माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यामुळे मी दिल्लीला गेलेलो आहे. आणि त्यांनी मोदी साहेबांना सांगून मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बसवले. सत्तेमध्ये जायचं हे बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा जाण्याची संधी मिळाली. त्यावेळेला या महाराष्ट्रात होती काँग्रेसची आंधी, म्हणून मला मिळाली मंत्रिमंडळामध्ये संधी. आणि आज देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, का मिळणार नाही मला मंत्रिपदाची संधी? आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझी दिल्लीमध्ये आहे जोडी, जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझे दिल्लीमध्ये आहे जोडी, तोपर्यंत राहुल गांधींची पुढे जाऊ शकत नाही. आम्ही सर्वजण एका महत्वाच्या भूमिकेवर आम्ही एकत्रित आहोत. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये मी आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा झेंडा घेऊन मी त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे त्या काळामध्ये होते. आणि त्यावेळेला नितीन गडकरी साहेब मला वाटतं आपले अध्यक्ष होते. तर त्यावेळेला बाळासाहेब मला म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. आणि मी सुद्धा ठरवलं, मी सगळ्यांना विचारलं, सगळ्यांनी चर्चा केली. मला सर्वांनी हाच सल्ला दिला, आंबेडकरी विचारवंतांनी, आंबेडकरी साहित्यिकांनी आणि तुम्ही हा निर्णय घ्यायला हरकत नाही. भाजप सेनेसोबत जायला काय हरकत नाही. वैचारिक मतभेद काय मुद्द्यावर असू शकतात, पण आपल्या समाजाच्या हितासाठी, भारताच्या हितासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही भाजप सेनेसोबत जा, असा मला अनेकांनी दिला सल्ला. म्हणूनच मी गाठला मंत्रिपदाचा 10 वर्षाचा. मी तसा डायरेक्ट कुणावर करत नाही हल्ला. मी डायरेक्ट तसा बोलत असताना कुणावर करत नाही हल्ला. पण सगळ्यांची दोस्ती कशी ठेवायची हे माहिती आहे मला. सगळ्यांबरोबर माझे संबंध चांगले आहेत. आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आले होते. आणि म्हणून मी अनेक वेळेला सांगितलंय की ज्याने उद्धव ठाकरे साहेबांचे बंद केले सगळे धंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. माझ्या चारोळ्या ऐकून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आता एकदम चारोळ्या करायला लागले. आणि छगन भुजबळ साहेब काय तसे मागे नाही. ते बोलले आम्ही तुफानातले, आम्ही आहोत तुफानातले दिवे, कारण आम्हाला हवे आहे भारतामध्ये नवे. आम्हाला हवे आहे भारतामध्ये नवे आणि नवनिर्माण करण्यासाठी. फक्त नाव निर्माण ठेवून काय नवनिर्माण होत? मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन काही परिवर्तन होत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत आमचा आला नव्हता. कारण काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तिकडे जाऊ नका. मी सांगितलं की मी जाणार, मी एकटा जाणार नाही, मी तुम्हाला घेऊन जाणार. आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक काँग्रेसचे लोक
अनेक लोक आपला पक्ष सोडून सगळीकडे चाललेले आहेत. हे सगळे जर इकडे चाललेले आहेत, मी त्याकडे काय करू? नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा लोकांच्या समोर आहे. सगळे रोड आपण पाहतो, रोड अत्यंत चांगले आहेत. मेट्रो ट्रेन आलेली आहे, वंदे भारत ट्रेन आलेली आहे, बुलेट ट्रेन आता इथे आहे. फास्ट कारभार आहे. आम्हाला कोणी मिटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहजासहजी मिटणार नाही. आम्ही देशासाठी काम करतो आहोत, सर्वसामान्य माणसासाठी. तरुण असेल, महिला असतील, युवक असतील, महिला असतील, सगळ्यांसाठी आम्ही काम करतो आहोत. आता 21 रुपये देणार असं आपण जाहीर केलं होतं, त्यांना 21 रुपये द्या. कमी पडत असतील तर मी दिल्लीहून आणतो. महिलांना महिन्याला 21 रुपये मिळाले तर एका वर्षाला 12 दुनी 24 आणि 25,000 रुपये. गणित माझं कसं आहे, पण राजकारणात कसं नाही. ठीक आहे, तर आता हे आपण प्रयत्न करूया. बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते भूमी तर आहे, त्याच्याही भूमीच्या बाजूला हिंदू मिलच्या जागेची किंमत 3,600 कोटी रुपये होती. देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही पंतप्रधानांना दिलो. आणि काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वर्षांपासून आंदोलनं चालत होती, पण काँग्रेसकडून निर्णय नाही झाला. नरेंद्र मोदी साहेबांनी एका फटक्यामध्ये टेक्सटाईल मिनिस्ट्रीला बोलवलं आणि सांगितलं की ही सगळी जमीन ही बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यायची आहे. आणि 3,600 कोटी जमीन पैशाचा विषय नाहीये. पैसे बाबासाहेबांची उंची पैशापेक्षा फार मोठी आहे. जगामध्ये बाबासाहेबांचं नाव. बाबासाहेब नसते तरी तुमच्या समोर आलो नसतो, मला कोणी विचारलं नसतं. बाबासाहेबांची शक्ती, हिमशक्ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. म्हणून मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता आलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मला राहता आलं. माझ्या विरोधामध्ये कुणी बोललं तरी मला राग येत नाही. आपलीच माणसं बोलतात. आपलीच माणसं बोलतात. बोला, जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला. एक दिवस तुम्ही त्यांचं बोला. बोला बोला, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, अशा पद्धतीने टीका आलं. ठीक, मी टीका करत राहा. मी दिल्लीला राहतो, मी काही लवकर इकडे येत नाहीये. ठीक आहे, तर सांगायचं होते जेवढाच आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये मोठं काम झालेलं आहे. बाबासाहेबांचा 350 फुटाचा उंच पुतळा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यानंतर देशामध्ये सर्वात उंच असणारा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन, 350 फुटाचा पुतळा. बाबासाहेबांचा अत्यंत सुंदर असा पुतळा होणार आहे. 1 वर्षभरामध्ये, 1.25 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये हे काम झालेलं आहे. लंडनमध्ये बाबासाहेब राहत होते, ते घर विकत घेतले की कोटी रुपयाला. काँग्रेसवाल्याने समजलं नाही. काँग्रेसवाले वाटत होते सगळी मतं आपल्याला मिळतात, दलितांची सगळी मतं मिळतात, त्यांना काय करण्याची आवश्यकता नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं 26 अलीपूर रोडला, त्या ठिकाणी अनेक वेळेला मी त्यांना भेटलो, पण त्यांनी कधीच माझं ऐकलं नाही. म्हणून मी त्यांना सोडलं आणि मी देवेंद्रजी नरेंद्र साहेबांसोबत आलो. आणि त्या निवडणुकीमध्ये पाहिलं होतं मी 2019च्या निवडणुकीमध्ये अनेक सभांमध्ये मी मोदी साहेबांच्या सभेमध्ये होतो. आणि त्या ठिकाणी देवेंद्र साहेब सुद्धा असायचे. आणि अनेक वेळेला ते सांगायचे की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र. दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, पण मी पण होतो केंद्र. मी अनेक सवालमध्ये होतो. मोदी साहेब मला भेटले, मला विचारतात काय नवीन कविता आहे की नाही. पण मी सांगितलंय की मी आता 10 वर्ष मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, मला काय प्रमोशन आहे. ठीक आहे, मग माझ्या पक्षाचे नाही.
माझ्या पक्षाचा लोकसभेमध्ये एक सुद्धा मेंबर नसताना सुद्धा मला 10 वर्ष त्यांनी मंत्रिमंडळामध्ये ठेवलेलं आहे. 10 वर्ष मी अजून 3 वर्ष आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी साहेब मला सोडत नाहीत आणि मी सुद्धा देवेंद्र आणि नरेंद्रला सोडत नाही. मी त्यांना सोडत नाही म्हणून आमची दोस्ती मोडत नाही. पण 29ला सुद्धा आपलं सरकार आहे ना, आम्ही आपल्या सोबत आहोत. आणि अण्णा बनसोडे साहेब तर आमच्या समाजाचे आहेत. अण्णा बनसोडे हे पिंपरी चिंचवडमधून पिंपरीमधून ते निवडून आलेले आहेत. एकदा ते मला म्हणाले होते की मी रिपब्लिकन पक्षात येतो, मला तर तिकीट द्या. माझी सवय अशी आहे की निवडून येण्याला मी तिकीट अजिबात घेत नाही. ते निवडून येत नाही त्याला तिकीट देतो. अरे निवडून येण्याला मी जर काही तिकीट दिलं तर मला सांगणार याने काहीतरी घेतलेलं आहे, याने काहीतरी घेतलेलं आहे. त्यामुळे सीट गेली तरी चालेल, पण आपल्या कार्यकर्त्याला ती सीट मिळाली पाहिजे असं माझी इच्छा असते. पण ठीक आहे, गमतीचा विषय नाही आहे.